सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। सर्वात पहिले आपल्या मतदारसंघामध्ये आणि राज्यातील इतर ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात परतीच्या पावसानं नुकसान केलं आहे। नुकतंच आपण आपल्या 1 महिन्याचं वेतन देखील जाहीर केलं आहे। आणखी काय मदत आपण म्हणजे सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी? आता असं आहे की वेगवेगळे आमच्याकडे डिपार्टमेंट्स आहेत, प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने काम करणार आहे। अन्नधान्याचं डिपार्टमेंट असेल, रस्ते दुरुस्तीचं डिपार्टमेंट असेल, शाळेचं आहे खातं, शाळा पडलेली असेल, घरं पडलेले आहेत, हाऊसिंगवाले आहेत, नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषदेचे अधिकारी, असे वेगवेगळे आता औषधं लागणार त्या ठिकाणी, मग रोगराई तिथे वाढू शकते, मग त्यासाठी परत आपला आहे काय, तर प्रत्येकजण आपापल्या पद्धतीनं जे आहे जी काही मदत करता येईल ते मदत करतो। आता जे रेव्हेन्यूचे जे अधिकारी जे आहेत म्हणजे महसूलचे, ते पंचनामे करतात की इथे काय पेरा होता, किती नुकसान झालं, ही जमीन खरडून गेलेली आहे, मग आता काय करायचं, इथे बाग होती, ही बाग किती वर्षाची होती, आता जर ती गेली बाग तर त्याला किती वर्ष आणखी लागणार, किती नुकसान आहे, ह्या सगळ्याचा जो आहे अभ्यास करून ते कलेक्टरकडे संकलित करून ताबडतोब ते सरकारकडे येतं। मग राज्याचं एकूण हे करता की बाई इतकं आपलं राज्याचं नुकसान झालेलं आहे, एवढे पैसे लागतील, मग ते मग राज्य सरकार येईल, केंद्र सरकार येईल, कुठून येतील, परंतु ह्या शेतकऱ्यांना मदत आम्हाला द्यावीच लागणार आणि आम्ही ती करणारच।